कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांकरता साहित्याचे वाटप। इंदापूर तालुक्यातील भरणेवाडीत दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांकरता भारत सरकारच्या एल्मिको या कंपनीच्या वतीने साहित्य वाटप करण्यात आले। 4279 लाभार्थ्यांना 2,67,000 साहित्याचे वाटप करण्यात आले। कै भगवानराव भरणे प्रतिष्ठान यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। आलेल्या सर्व दिव्यांग ज्येष्ठ व्यक्तींना शुभेच्छा देत प्राथमिक स्वरूपात 5 व्यक्तींना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिव्यांग आणि ज्येष्ठ व्यक्तींनी साहित्य वाटप मिळाल्यानंतर आनंद व्यक्त केला। एवढंच आहे की निश्चित प्रकारे माझ्या इंदापूर तालुक्यातील जे वैश्वी दिव्यांग व्यक्तींना जे गरज आहे आणि ती गरज निश्चित प्रकारे एल्मिको कंपनीच्या माध्यमातून आज इथं होतंय। साधारणतः 4,250 लोकांना साधारण 20,000 वस्तूचं वाटप होतंय। 4.5 कोटी रुपये त्याची किंमत आहे। मी निश्चित प्रकारे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री, केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब असतील आणि राज्य सरकारचे आमचे सगळे अधिकारी असतील, या सगळ्यांचं निश्चित प्रकारे आभार मानतो। शेवटी आज आमच्या या तालुक्यातील गरीब माणसाला आणि अपंग माणसाला जे साहित्य मिळतं आहे अजून परत आम्ही नोंदणी चालू करतोय आणि भविष्यामध्ये जे व्यक्ती राहिलेले आहेत त्यांनाही निश्चित याच्या माध्यमातून या माणसांना मदत करण्याचा प्रयत्न एक तालुक्याचा आमदार म्हणून मी करण्याचा प्रयत्न करेल। राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आलेले आहेत। ढगाळ वातावरण किंवा गारवा याच्यामुळे कुठंतरी शेतकरी द्राक्ष उत्पादक अडचणीत आलेला आहे। कशा पद्धतीने 100% अडचणीत आलेल्या या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे राज्य सरकार या सगळ्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहे। या बाबतीमध्ये काय करणं गरजेचं या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एक चांगल्या प्रकारचे योग्य तो आम्ही निश्चित प्रकारे वेगळ्या प्रकारचा विचार करतील। पुणे महानगरपालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत, कसं पाहता याकडे? कारण भविष्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी हा निर्णय अजितदादा पवार साहेबांचा आहे। या बाबतीमध्ये अजितदादाच्या बाबतीत योग्य तो उत्तर आपल्याला देतील। चंद्रकांत दादा पाटील म्हणतायत की गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आमच्याकडे आहेत, दमात घेऊ नका अशा पद्धतीचं वक्तव्य। हे शेवटी राजकारणाचं राजकारण म्हणतात, हे चालतं, राजकारणामध्ये चालतं। निवडणूक संपल्यानंतर राजकारण बाजूला राहतं।